तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपला तात्या या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा. आजची गोष्ट नाशिक जिल्ह्यातील एका अशा रस्त्याची आहे जिथे रात्री 11 नंतर कोणीच थांबत नाही. लोक म्हणतात त्या रस्त्यावर आजही काहीतरी फिरतं आणि जे लोक तिथून उशिरा गेले ते कधीच नॉर्मल झाले नाहीत. रात्री सुमारे 11:45चा टाइम होता. नाशिकहून एक तरुण सापुतारा रोडने घरी परत जात होता. रस्ता पूर्णपणे रिकामा होता. फक्त गाडीचा आवाज आणि जंगलातला तो थंडा वारा. अचानक त्याला रस्त्याच्या कडेला एक स्त्री दिसली. पांढरी साडी, मोकळे लांब केस. ती हात करून लिफ्ट मागत होती. तरुणाने दुर्लक्ष केलं आणि पुढे गेला, पण काही सेकंदांनी त्याला मागच्या आरशात काहीतरी दिसलं. तीच स्त्री त्या गाडीत बसल्यासारखी. तो घाबरला. त्याने गाडीचा स्पीड पूर्ण वाढवला, पण अचानक गाडीचा आवाज बदलला आणि थंड हवा गाडीमध्ये शिरू लागली. काही किलोमीटर पुढे गाडी अचानक बंद पडली, पण अंधार, शांतता. तो गाडीतून हळूच बाहेर आला. तेवढ्यात एक आवाज आला, इथे गाडी का थांबवलीस? तो वळला, पण कोणीच नव्हतं. पण जमिनीवर ओल्या पावलाचे ठसे होते. थप 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 वळायला लागले, पण आवाज त्याच्या मागेच होता. जणू काहीतरी त्याच्या पाठलाग करतंय. तो गावात पोहोचला. श्वास थांबण्याची वेळ आली होती. तो मागे वळून पाहतो आणि त्याच्या गाडीच्या मागच्या काचेत तीच स्त्री अजूनही बसली होती आणि हळू आवाजात म्हणते, तू मला तिथेच सोडून आला. त्या दिवसानंतर त्या रस्त्यावर कोणीही जात नाही आणि जे केले ते आजही परत येण्याबद्दल काहीच सांगत नाही. तर मित्रांनो, नाशिक सापुतारा रस्त्यावरची ही भुताची वाट. त्या तरुणासोबत पुढे काय झालं असेल हे कोणालाच माहीत